देखना मेरे को काम पे लगा दिया राजेश भाई। अरे भाइयों, प्लीज सब्सक्राइब टू माय फ्रेंड चैनल प्लीज। वो बहुत मेहनत कर रहा है, प्लीज सब्सक्राइब करो प्लीज। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आजची व्हिडिओची सुरुवात आपली होते मुंबई पुणे हायवे आहे, जो ओल्ड मुंबई पुणे हायवे तिकडून। आणि आज मी आलो आहे साई रिवर रिसॉर्ट। तर ही रिसॉर्टची एंट्री आहे, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जो साई रिवर रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये काय आतमध्ये फॅसिलिटी आहेत आणि आतमध्ये काय कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायला मिळतील आणि हा रिसॉर्टची खासियत काय सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। याची म्हणजे पैसे किती आहेत पर डेचे सगळं काय तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। तर जाऊया आपण आतमध्ये। तर गेटच्या आतमध्ये येताच आपल्याला डाव्या साईडला दिसते पार्किंग आहे आणि उजव्या साईडला इथे ॲक्टिव्हिटीज आहेत। तर बघूया आपल्याला आज काय काय करायला मिळणार आहे, कारण की मी ॲक्च्युली ऑफिसमधून आलो आहे, ऑफिस ट्रिप आहे आमची। आणि इकडे आपल्या गणपती बाप्पा आहेत, किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची। आणि इकडे बघा लिहिले रिसेप्शन, रेस्टॉरंट अँड बार, रूम्स, बँक्वेट, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्किंग, मॅरिज लॉन, असं काय सगळं आहे याच्यामध्ये। आणि इकडून रूम चालू आलेत। रूम नंबर पुढे समोर तुम्हाला दिसते 406 आणि हा समोर दिसतंय रिसेप्शन आहे लेफ्ट साईडला आतमध्ये। इथून आपण एंट्री केले आणि आतमध्ये राईट साईडला रिसेप्शन आहे आणि हा रस्ता आतमध्ये गेला आहे, इकडे आपले रूम्स आहेत। किती मस्त वाटते बघा, एकदम खूप सुंदर आहे। आता समोरच आपल्या बघा वॉटर पार्क आहे। सगळं काय तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपले रूम इकडे या साईडला आहेत। तर पहिल्या रूममध्ये जाऊया। किती सुंदर वाटतं एकदम, दोन साईडला अशी झाडं आहेत आणि मधून रस्ता, इकडे वॉटर पार्क। तर इकडे लिहिले रूम नंबर, जो आपला रूम आहे 307 आणि 308 बघा, रूम नंबर 307 आणि 308। तर इकडे आपले मित्रमंडळी सेट झालेत। हाय, पवन आहे, राजेश, अनिकेत आणि अरुण। आणि आपले दोन रूम आहेत 308 आणि 309, तिथे आम्ही मुलं राहणार आहेत। 307 आणि 308। आणि आपला रूम आहे इकडे आतमध्ये बघा, खूप सुंदर रूम आहे। एसी चालू करून ठेवले, इकडे टीव्ही आहे, ती मस्त रूम आहे एकदम। आणि बाहेरून पण रूम्स किती भारी दिसतात बघा। आपला रूम नंबर 307 308 आणि हा एवढा बाहेर स्पेस आहे, खूप सुंदर रूम आहेत। दुपारचे वाजलेत 1:30 आणि आपला झाला लंच टाईम। तर म्हणजे जेवायला बघा काय काय इकडे, टोमॅटोचा शोरबा आहे, त्यानंतर मग सलाड आहे आणि इकडे व्हेज कोल्हापुरी, त्यानंतर मग पनीर बटर मसाला, रोटी किंवा नान, राईस आणि हा दाल तडका आहे। सो फायनली आम्ही जेवायला घेतलं आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे। जैसे क्या लिया आपने वेज नॉनव्हेज में? नॉनव्हेज जैसे नॉनव्हेज लिया है अनिकेत ठाकरे साहब ने, अनिकेत ठाकरे विद सूप। आपने क्या लिया, वेज नॉनव्हेज? ये सब वेजिटेरियन है। या जेवायला मी तुम्हाला दाखवतो व्हेजमध्ये काय काय आहे। व्हेजमध्ये पनीरची भाजी आहे, तर मग व्हेज कोल्हापुरी आहे, पापड आणि पराठासारखं आहे। तर या जेवायला हमारे छोटे भी लोग यहाँ पे जेवण घेत आहेत। अबो हाय करो, हाय करो, हाय हाय करो, तुझे टाटा करतो टाटा। कैसा है खाना? मस्त है, बहुत अच्छा है। हाँ, मुझे भी अच्छा लगे। पनीर का सब्जी, पनीर की भाजी एकदम मस्त है आणि व्हेज पुलाव पण एक नंबर जेवण आहे।
आणि आतमध्ये पण सेटिंग अरेंजमेंट पण भारी आहे. आणि सगळं जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम हे कितने होते चालू रहता है? 3 बजे तक. आता वाजलेत 2 और स्टार्ट चालू कितने बजे होता है? 1:30 बजे. अच्छा 1:30 वाजता चालू होतं आणि आता आम्ही 1:30 वाजता बरोबर आलेलो. आता 2 वाजलेत. 1-2 आईस्क्रीम. कोणसा आईस्क्रीम आहे? व्हॅनिला. 2 आहे. व्हॅनिला आईस्क्रीम आहे. व्हॅनिला आईस्क्रीम ट्राय करूया आपण. जेवण झालं आणि जेवण इतका भारी होतं ना, म्हणजे मस्त एकदम जेवण भारी वाटलं एकदम. आणि आता 3 वाजता हा जो वॉटर पार्क आहे तो चालू होईल. 3 ते 6. 3 ते 6 त्याच्याकडे साफसफाई पूर्ण चालेल याची. आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि आता वातावरण असं झालं की असं वाटतं पाऊस येईल. पूर्ण ढग काळे काळे आले बघा. बघा तर आमचा आता टाईम झाला आहे स्विमिंग पूलमध्ये जायचा. हे सगळे रेडी होऊन आलेत. हाफ चड्डी गँग सगळे 3 वाजायची वाट बघतात. म्हणजे आपल्या समोरचा वॉटर पार्क म्हणजे छोटासाच आहे. 2-4 स्लाईड आहेत. तो चालू होईल. आणि इकडे या साईडला आतमध्ये कॅरम पण आहे. कॅरम वगैरे खेळायचं असेल तर. शशीने पहिला नंबर लावला आता. अनिकेत क्या चेक कर रहे तू? गर्मी रहेगा भाई धूप में. इतना कितना धूप था. येता पवन नाही येत. अरे मला तर कुठे चल. शशी मगर बन जा. जल्दी जल्दी देख वीडियो में आ रहा है तू. नहीं आ रहा मैं किधर नहीं जा रहा भाई. इधर ही है मैं आ रहा है भाई. आ रहा है अरुण को ले. हा चला चला. आता मी चाललो याच्यामध्ये वॉटर पार्क. थोडे छोटे स्लाईड आहेत पण धमाल आहे. भाग अभी जाना भागो. ए देखना मेरे को काम पे लगा दिया. तर संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि आता मी हे सगळे ॲक्टिव्हिटी करायला आलो. तुझं आहे ॲडव्हेंचर. आणि संध्याकाळी इकडे आपल्याला नाश्ता असतो. चहा कॉफी आणि भजी सँडविच होता. तिकडे खाऊन नंतर फ्रेश झालं, आंघोळ केली आणि आता आलो आहे ॲडव्हेंचर करायला. तर जाऊया आतमध्ये बघूया. मी ॲडव्हेंचरसाठी रेडी झालो आहे. हा एक किट आहे आणि त्याला आपण जाऊ तिकडे अटकवू शकतो रशीवरती. आणि आपल्याला हेल्मेट दिलं आहे. तर
तर जाऊया आपण आता ॲडव्हेंचर करायला. मोठ्यांसाठी ही वरची ॲक्टिव्हिटी आहे आणि लहान मुलांसाठी ही जो खालचा ॲक्टिव्हिटी आहे तो लहान मुलांसाठी आहे आणि वरची लाईन पूर्ण ही मोठ्यांसाठी आहे. तर आपलं लावलं इथे सेफ्टी. जाऊया आता ह्या तारांवरून चालत जायचं आहे आपल्याला. व्हेरी गुड. रिक्लाइन करतोय तो आता. हां तर मी झिपलाईन केली पहिल्यांदा आयुष्यात आणि त्या दुसऱ्या 2 ॲक्टिव्हिटी केल्या. समोर तुम्हाला दिसतात त्या मस्त आहेत पण झिपलाईन पण एवढी अशी मोठी नाही आहे त्याच्यामुळे एवढी भीती नाही वाटत. आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी करायला थोडेसे ना मी आता चप्पल घालून आले. ॲक्च्युली शूज घालून यायला पाहिजे तर ॲक्टिव्हिटी करायला मजा येईल पण भारी वाटते. आणि संध्याकाळ झाले किती सुंदर वाटते बघा. एकदम पाऊस पण खूप पडला. भारी एकदम मस्त आहे प्रॉपर्टी अशी एकदम. 1 डे स्टेसाठी वगैरे कधी आलात तर भारी आहे. तर रात्री आपण इंडोर गेमसुद्धा आहे तिथे बघा. कॅरम आहे. कॅरम चालू आहे आणि सापशिडी अजून चेस पण आहे. आता मी कॅरम खेळायला बसलो. वा वा इथे सगळं बुकिंग अपने है भाई. डिनरला बघा जेवायला काय काय आहे. हे सॅलडचं सेम आहे. त्याच्यात मग नूडल्स आहेत. व्हेज मंचुरियन आहे ग्रेव्ही. त्यानंतर मिक्स व्हेज आहे. इकडे पनीर चटपटा. रोटी नान संपलं. फ्राय राईस आहे. साधा राईस आहे. इकडे दाल फ्राय. गुलाबजामुन पण संपले. चिकन मसाला और फिश करी. और अपने राजेश भाई. अरे भालो, प्लीज सब्सक्राइब टू माय फ्रेंड चैनल प्लीज. वो बहुत मेहनत कर रहा है. प्लीज सब्सक्राइब करो प्लीज. सबस्क्राईब करो और लाइक करो. इकडे फिश करीसुद्धा आहे पण आपला शनिवार आहे त्याच्यामुळे मी व्हेज खाणार आहे. गाइस सब लोग हाय करो. हमारा डिनर चल रहा है. हेलो. तर मित्रांनो आजचा डे 2 आहे आणि आता आम्ही चेकआउट करणार आहोत. चेकआउट टाईम जो आहे सकाळी 10चा असतो आणि चेक इन टाईम सकाळी 11 वाजता. तर आता सकाळी नाश्ता आहे आपल्याला. नाश्ता करून मग आपण निघू. आणि जसं तुम्हाला सांगितलं की जोचा प्राईस आहे तो प्राईस तुम्हाला मी नंबर देईन. तुम्हाला एक नंबर येतो बघा. हा आहे साई रिवर रिसॉर्ट. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून रेट काढू शकता. पण नॉर्मली जो रेट आहे या रिसॉर्टचा तर मी जसं विचारलं आम्ही ऑफिसकडून आलो आहे तर 6,000 रुपीज पर कपलसाठी आहे 2 पर्सनसाठी. तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रेट विचारू शकता. आणि सुंदर प्रॉपर्टी आहे म्हणजे ठीक आहे. 1 टाईम विजिटसाठी मस्त आहे एकदम. सकाळचा पण नाश्ता बघूया आपण काय आहे. जाऊया नाश्ता करायला. सकाळी नाश्त्याला बघा ब्रेड आहेत. हा टोस्टर आहे इकडे. त्याच्यानंतर इकडे केळी आहेत. कलिंगड आहे आणि इकडे आपला मेदूवडा सांबार. त्याच्यानंतर मिसळपावसुद्धा आहे आणि पोहा.
आणि या साईडला एक अंडा बुर्जी आणि इकडे चहा. तर हा सकाळी नाश्ता असतो. मित्रांनो फायनल आपला सकाळचा नाश्ता झाला आहे. तर क्या होता फीडबैक सकाळचा नाश्ता का? बहुत अच्छा ब्रेकफास्ट था, मज़ा आ गया। कल से आपको कैसे लगा, मतलब जो बुक किया है हमने ये? बहुत अच्छा था, मेरा तो 5 रेटिंग है। वेरी प्रिटी, मज़ा आ गया रह के खा के, बहुत इन्जॉय किया, मेरे बच्चे ने बहुत इन्जॉय किया। और आपने एक मिस किया सबने एक्टिविटी जो बाहर एडवेंचर था. मैं टाइम ही नहीं मिला ना उसके लिए, एटलीस्ट 2 डेज का स्टे होना चाहिए। हां टाईम मिळाला. बाकी कसं होतं 2 दिवसाचा एक्सपिरियन्स? मस्त होता, कसं होतं फूड? एकदम मस्त। सगळ्यांचा कुछ बोलना है रवि? पवन बोलेगा का तुला? उन्होंने लाइट लेट शुरू की है, हम लोग नेक्स्ट टाइम आएंगे तो वही रूम लेंगे। निघतो आम्ही आता इथून. तर मंडळी नाश्ता करून निघालो आहे मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.